काय केलं पाहिजे की हे येणारे लोक म्हणजे अशी जागे होतील आणि त्यांच्या ॲपेटाईटनुसार इन्व्हेस्टमेंट्स करतील? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, एनआरआयला हे दाखवून दिलं पाहिजे की इथे एक असेट क्लास आहे ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम खूप पैसे कमवू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डोक्याला टेन्शन नाही. जसं तुम्ही बाकीच्या असेट क्लासमध्ये जसं रिअल इस्टेट पकडा किंवा शेअर्स पकडा, तुम्हाला मॉनिटर करायला लागतं की बाबा आज इकडे आज तिकडे, हे रोज तुम्हाला बघलं. याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला फक्त इन्व्हेस्ट करत जायचं, तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त. आणि थोड्या थोड्या वर्षांनंतर एक स्पेसिफिक पिरियड नंतर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये बघायचं की किती रिटर्न्स आले. आणि एखादा लाईव्ह एक्सपिरियन्स दाखवल्याशिवाय लोकांना हे कळणारच नाही. आणि असं मला वाटतं की येणाऱ्या लोकांची पण याच्यात जास्त चूक नाही, कारण की ना आधी म्युच्युअल फंडचा एवढा अवेअरनेस नव्हतं. आणि जसं आता तुझ्यासारखे जे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर आहेत ते खूप मार्केटमध्ये आलेत आणि ते सांगतायत आता की या प्रॉडक्ट बद्दल की हा प्रॉडक्ट आधीपासून आहे, पण याचा अवेअरनेस नव्हता आधी. व्हेरी ट्रू. त्यामुळे आता जसं जसं अवेअरनेस वाढत चाललंय तसं जसं आपण बघतो की इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढत चालली आहे. तर त्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं अतिशय महत्वाचं.